डिजिटल मार्केटिंग हा असा कोर्स आहे की जो ऑनलाईन आपल्याला जनरली नाही कळत. तरी मला तरी नाही कळला म्हणून मी ऑफलाईनच चूज केलं. सर्व्हिसेस छान होते आणि सर पण खूप सपोर्टिव्ह आहेत, ऋषिकेश सर. तुम्ही अदर इन्स्टिट्यूटमध्ये जाल तर तुम्हाला तेवढं हेल्पफुल किंवा सपोर्टिव्ह टीम नाही भेटणार. जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आले प्रॅक्टिकलमध्ये तर तुम्हाला तेवढी टीम सपोर्ट करणार नाही किंवा जे पण तुमचे मेंटर आहेत ते तुम्हाला सपोर्ट करणार जे तुम्हाला इकडे भेटेल. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं ड्युरिंग होल कोर्स. आणि त्यामध्ये प्रॅक्टिकल पण होतं. प्रॅक्टिकलमध्ये काही डिफिकल्टी आली सर एनी टाईम आम्हाला हेल्प करायचे. हॅलो, माझं नाव सुनीता घुले आहे. मला लॉजिस्टिकमध्ये 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आफ्टर प्रेग्नन्सी माझा 1 इयरचा गॅप पडला होता. त्यानंतर मला जॉब हवा होता, म्हणजे मला पॅशनेटली जॉबची गरज होती, पण माझा 1 इयरचा गॅप कुठेही कन्सिडर करत नव्हते. आणि मी बेसिकली मार्केटिंग केल्यामुळे मला पुढे वाटत होतं की मी डिजिटल मार्केटिंग करावं, कारण की त्याला फ्युचरमध्ये स्कोपच आहे. म्हणून मी हा कोर्स चॉईस केला डिजिटल मार्केटिंग करण्याचा. माझा मेन गोल तर फ्रीलान्सर करणंच आहे किंवा बिझनेस करणंच आहे. पण आता स्टार्टिंगला तरी मी ॲटलिस्ट 1 इयर तरी जॉबच करणार आहे, कारण की मला चांगला एक्सपिरियन्स येण्यासाठी तर मला ॲटलिस्ट 1 इयर जॉब करायचा. ड्युरिंग द कोर्स खूप एक्सपिरियन्स चांगला होता. मी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईनच चूज केलं, बिकॉज डिजिटल मार्केटिंग हा असा कोर्स आहे की जो ऑनलाईन आपल्याला जनरली नाही कळत. तरी मला तरी नाही कळला म्हणून मी ऑफलाईनच चूज केलं. सर्व्हिसेस छान होते आणि सर पण खूप सपोर्टिव्ह आहेत, ऋषिकेश सर. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं ड्युरिंग होल कोर्स. आणि त्यामध्ये प्रॅक्टिकल पण होतं. प्रॅक्टिकलमध्ये काही डिफिकल्टी आली सर एनी टाईम आम्हाला हेल्प करायचे. तुम्ही अदर इन्स्टिट्यूटमध्ये जाल तर तुम्हाला तेवढं हेल्पफुल किंवा सपोर्टिव्ह टीम नाही भेटणार. जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आले प्रॅक्टिकलमध्ये तर तुम्हाला तेवढी टीम सपोर्ट करणार नाही किंवा जे पण तुमचे मेंटर आहेत ते तुम्हाला सपोर्ट करणार जे तुम्हाला इकडे भेटेल. इथे तुम्ही कधीही एनी टाईम फोन करून विचारू शकता ड्युरिंग द प्रॅक्टिस और ड्युरिंग तुम्ही जर फ्रीलान्सर करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही फोन करून सरांना किंवा टीमला विचारू शकता. दे ऑलवेज हेल्पफुल. आफ्टर कम्प्लीट युअर एज्युकेशन डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाईम. जो आपल्याला आफ्टर 30 कळतो की आपण लाईफमध्ये काय मिस्टेक्स केलेल्या आहेत ज्या आपण बिटवीन 20 to 30 मध्येच करतो, जे आपल्या लाईफचे टर्निंग पॉईंट असतात. तर मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की आफ्टर कम्प्लीट युअर एज्युकेशन प्रत्येक टर्निंग पॉईंटला लक्षात घ्या. कुठली अपॉर्च्युनिटी आली तर त्याला बघा की अपॉर्च्युनिटी कशी तुम्ही करिअरमध्ये टर्न करू शकता. आफ्टर 30 तुम्हाला ते रिअलाइज होण्यापेक्षा तुम्ही प्रिकॉशन घेतलेलं और त्या संधीचं सोनं केलेलं बेटर आहे.